Good morning, everyone. Myself, Govind Daspute, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, शेवगाव. मित्रांनो, गेल्या लेक्चरपर्यंत आपण सस्पेन्शन हा चॅप्टर कंप्लीट केला. अंडर बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म, बरोबर आहे. बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्मच्या अंडर सस्पेन्शन हा चॅप्टर आपण मागच्या लेक्चरपर्यंत कंप्लीट केला. या लेक्चरमध्ये आपण किंवा या चॅप्टरमध्ये आपण डेफिनेशन असेल सस्पेन्शनची, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ सस्पेन्शन्स, देन क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन, फ्लॉक्युलेटेड डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन काय आहे, क्लासिफिकेशनमध्ये ओरल सस्पेन्शन काय आहे, पॅरांट्रल सस्पेन्शन काय आहे, ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन काय आहे, किंवा सस्पेन्शन फॉर एक्सटर्नल यूज काय हे आपण पाहिले. नंतर फॉर्म्युलेशनमध्ये जे काही ॲडिटिव्ज यूज केले जातात, उदाहरणार्थ फ्लॉक्युलेटिंग एजंट, थिकिंग एजंट, त्यानंतर प्रिझर्वेटिव्ज, ऑर्गॅनोलेप्टिक ॲडिटिव्ज, वेटिंग एजंट, हे जे काही ॲडिटिव्ज आहे ते सस्पेन्शनमध्ये ते यूज केले जातात. त्यानंतर डिस्पेन्सिंग मेथड ऑफ डिस्पेन्सिंग सस्पेन्शन, सस्पेन्शनच्या डिस्पेन्सिंगच्या मेथड पाहिल्या, 4 मेथड त्यांनी सांगितल्या होत्या. सस्पेन्शन कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स, आणि त्यासाठी त्यांनी एक जनरल मेथड सांगितली होती. त्यानंतर सस्पेन्शन कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड्स, यासाठी पण त्यांनी एक जनरल मेथड सांगितली होती. आणि त्यानंतर सस्पेन्शन कंटेनिंग प्रिसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड्स, सस्पेन्शन्स कंटेनिंग प्रिसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड्स, यासाठी त्यांनी 2 मेथड सांगितल्या होत्या. पहिली मेथड होती जनरल मेथड ऑफ डिस्पेन्सिंग बाय युजिंग कंपाऊंड ट्रॅगाकांत, आणि दुसरी मेथड होती जनरल मेथड ऑफ डिस्पेन्सिंग बाय युजिंग ट्रॅगाकांत म्युसिलेज, आणि लास्ट मेथड होती सस्पेन्शन प्रोड्यूस बाय केमिकल रिॲक्शन्स. आणि या चॅप्टरमधला सगळ्यात लास्टचा पॉईंट आपण पाहिला होता स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन, सस्पेन्शनची स्टॅबिलिटी. तर अगोदर स्टॅबिलिटी म्हणजे काय ते पाहिलं होतं आपण, की असे सस्पेन्शन्स जे थोडेसे जरी आपण शेक केले तर त्यामधले जे काही पार्टिकल्स आहेत ते पुन्हा रिडिस्पर्स होतात, ते सस्पेन्शन्स म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, सस्पेन्शनची स्टॅबिलिटी म्हटलं जातं. आणि सस्पेन्शनच्या 2 मेन प्रकारापैकी फ्लॉक्युलेटेड आणि डिफ्लॉक्युलेटेड, या 2 मेन प्रकारापैकी फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन हे जास्त स्टेबल असतात, कारण जे पार्टिकल्समधली जी काही बॉन्ड असते ती बॉन्ड अगदी लूज किंवा सेमी रिजिड बॉन्ड असते, आणि ते थोड्याशा शेकने पण काय होतात, रिडिस्पर्स होतात. त्यामुळे त्यावरून आपल्याला त्या सस्पेन्शनची स्टॅबिलिटी समजते. आणि जे काही नॉन फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन आहेत ते स्टॅबिलिटी कमी असते, कारण जी काही पार्टिकल साईज आहे सस्पेंडेड मटेरियलची, ती पार्टिकल साईज आपल्याला काय करावं लागते, कमी करावं लागते. आणि जी काही डेन्सिटी आहे ती डेन्सिटी आणि विस्कॉसिटी या दोन्ही वाढवावं लागतात, तेव्हा कुठं फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनची स्टॅबिलिटी, नॉन फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनची स्टॅबिलिटी वाढते. मग या स्टॅबिलिटी इव्हॅल्युएशनच्या आपण 4 मेथड पाहिल्या, सेडिमेंटेशन मेथड, मायक्रोमेरिटिक मेथड, रिओलॉजिकल मेथड आणि इलेक्ट्रोकायनेटिक मेथड. या इलेक्ट्रोकायनेटिक मेथडमध्ये काय केलं जातं, सरफेस ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, जे काही सरफेस इलेक्ट्रिक चार्जचे जे काही सरफेस आहे किंवा झिटा पोटेन्शियल जे आहे सस्पेन्शनचं त्याचं घेऊन स्टॅबिलिटी फाइंड आउट केली जाते. रिओलॉजिकल मेथडमध्ये एक विस्कोसिटी डिपेंड स्टडी केला जातो, किंवा याचा स्टडी करत असताना आपल्याला विस्कोमीटर नावाचं एक ॲपॅरेटस यूज करावं लागतं, बरोबर आहे. या विस्कोमीटरच्या साहाय्याने आपण त्या सस्पेन्शनची विस्कोसिटी पाहतो, आणि जी काही विस्कोसिटी आहे ते आपल्याला एक सफिशियंट विस्कोसिटी पाहिजे असते, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण विस्कोसिटी नको असते.
ही झाली रिओलॉजिकल मेथड. त्यानंतर मायक्रोमेटिक मेथडमध्ये पण आपण जी काही सस्पेन्शनची स्टॅबिलिटी आहे ती पार्टिकल साईजवरती किंवा पार्टिकल साईज जी आहे डिस्पेन्स फेज त्यावरती डिपेंड असते किंवा त्यावरती आपण ती स्टडी करतो किंवा त्याचं इव्हॅल्युएशन करतो. मग जी काही पार्टिकल साईज आहे सस्पेन्शनमध्ये ती त्यामध्ये काय होऊ शकते की अनलिमिटेड फॉर्मेशन ऑफ लम्प्स किंवा क्रॅकिंग होऊ शकतात किंवा असे चेंजेस होऊ शकतात. मग काय केलं जातं, असे जर चेंजेस झाले तर पार्टिकल्सचं ऑब्झर्वेशन केलं जातं किंवा पार्टिकल्सचा स्टडी केला जातो विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोपीच्या साहाय्याने पार्टिकलचा स्टडी केला जातो. त्याला म्हटलं आहे मायक्रोमेटिक मेथड. आणि याच मेथडला सिमिलर नेम आहे काउंटर मेथड, COULTER काउंटर मेथड. ठीक आहे. त्यानंतर सेडिमेंटेशन मेथडमध्ये आपल्याला माहिती आहे आपण काय करतो आहे की एक सिलेंडर घेतो आहे, त्या सिलेंडरमध्ये सस्पेन्शन ओततो आहे, बरोबर आहे. सिलेंडर घेतो आहे, सिलेंडरमध्ये सस्पेन्शन ओततो आहे आणि सस्पेन्शन ओतल्यावर त्याची हाईट मेंटेन करतो आहे किंवा हाईट मोजून घेतो आहे, हाईट मेजर करतो आहे. त्यानंतर त्या सस्पेन्शनला स्टेबल ठेवण्यासाठी किंवा स्टेबल म्हणून ठेवून देतो, त्याला कसलंही डिस्टर्बन्स न करता किंवा डू नॉट डिस्टर्ब दॅट सस्पेन्शन अप टू मिनिमम 2 days. त्यानंतर आपण पुन्हा त्याची जी काही पार्टिकल्स सेटल डाऊन झालेले आहेत त्या सेटल डाऊन पार्टिकलची हाईट मेजर करतो आणि सस्पेन्शनसाठी जो काही डिनोटेड केलेला आहे F=, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आलेले हाईट टाकतो आणि त्यानुसार आपली सेडिमेंटेशन मेथडनं मेजरमेंट करतो. या झाल्या स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन्स. आणि आता आपण पाहणार आहोत नवीन चॅप्टर बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्मच्या अंडर. म्हणजे सस्पेन्शन पण कशाच्या अंडर येतो, बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. त्याच पद्धतीने इमल्शन, आपला नेक्स्ट चॅप्टर इज द इमल्शन. हा इमल्शन चॅप्टर पण कशाच्या अंडर येतो, बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्मच्या अंडर येतो. मग त्याचं आपण इंट्रोडक्शन पाहूया. इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं त्यांनी की इमल्शन काय आहे, बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे किंवा बायफेजिक लिक्विड प्रिपरेशन आहे. मी अगोदरच सांगितलं आहे की कोणत्या क्लासच्या अंडर येतो, लिक्विड डोसेज फॉर्म तर आहे, पण लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये पण मोनोफेजिक की बायफेजिक, बरोबर आहे. बायफेजिक, मोनोफेजिक म्हणजे 1 फेज, बायफेजिक म्हणजे 2 फेज, बरोबर आहे. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. तर मग इंट्रोडक्शनमध्ये पण त्यांनी ते सांगितलं आहे की इमल्शन काय आहे, बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. म्हणजे त्यामध्ये 2 फेज आहेत. पहिली फेज इमिसिबल लिक्विड्स, वन ऑफ विच इज डिस्पर्स ॲज मायन्यूट ग्लोब्युल्स इन टू ऑदर्स. ठीक आहे. दिस इज देन द लिक्विड विच इज कन्व्हर्टेड इन टू मायन्यूट ग्लोब्युल्स. आणि जे काही लिक्विड्स मायन्यूट ग्लोब्युल्समध्ये कन्व्हर्ट होतात त्याला काय म्हटलं जातं, डिस्पर्स फेज. समजतं आहे. जे लिक्विड मायन्यूट ग्लोब्युल्समध्ये कन्वर्ट होतात त्याला काय म्हटलं जातं, डिस्पर्स फेज. म्हणजे त्याचे छोटे छोटे ग्लोब्युल्स तयार होतात. ठीक आहे. आणि जी काही ग्लोब्युल्स ज्या लिक्विडवरती स्प्रेड होतात किंवा डिस्पर्स होतात त्या फेजला म्हटलं जातं कंटिन्युअस फेज. समजलं आहे. डिस्पर्स फेज म्हणजे काय की छोटे छोटे ग्लोब्युल्स तयार होतात, ती झाली डिस्पर्स फेज. आणि लिक्विड, ज्या पण लिक्विडवरती ते फेज ग्लोब्युल्स स्प्रेड होतात, तरंगतात, ती झाली कंटिन्युअस फेज. याचं एक सिंपल उदाहरण जर द्यायचं झालं आपल्या लाईफमधलं, ऑइल आणि वॉटरला मिक्स करायचा प्रयत्न करायचा. काय करायचं, वॉटर घ्यायचं आणि त्यामध्ये ऑइलचे ड्रॉप्स टाकायचे किंवा ऑइल टाकायचं. काय होणार आहे, ऑइल्सचे ड्रॉप्स असे ग्लोब्युल्स तयार करतील छोटे छोटे, असं त्याचा स्वतःचा एरिया तयार करल छोटा छोटा छोटा, आणि ते कशावरती स्प्रेड होतील, वॉटरवरती. मग जे काही ऑइलनं ग्लोब्युल्स तयार केले, ते तयार केलेले ग्लोब्युल्स म्हणजेच डिस्पर्स फेज. कोणती फेज आहे ती, डिस्पर्स फेज. आणि ते वॉटरवरती स्प्रेड झालेत किंवा वॉटरवरती डिस्पर्स झालेत किंवा वॉटरवरती तरंगलेत, ती झाली कंटिन्युअस फेज. समजली. बायफेजिक काय, इमल्शन काय आहे, बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. आणि त्यामध्ये काय आहे, 2 इमिसिबल लिक्विड्स आहेत.
एक डिस्पर्स मायन्यूट ग्लोब्युल्स इनटू द अनादर. जे काही डिस्पर्स होतात ते डिस्पर्स फेज आणि ज्यावरती डिस्पर्स होतात ते कंटिन्युअस फेज. समजलं आहे? किंवा यापेक्षा पण सोपं, जे कमी प्रमाणामध्ये असतात प्रिपरेशनमध्ये ते डिस्पर्स फेज आणि जे जास्त प्रमाणामध्ये असतात ती कंटिन्युअस फेज. पुन्हा जर आपण त्याच एक्झाम्पलमध्ये आलो, आपण वॉटरचं प्रमाण कमी केलं आणि ऑइलचं प्रमाण जास्त केलं तर वॉटर काय होणार आहे? समजते? दिस इज द एक्झाम्पल. आणि तुम्ही पाहिलं असेल त्या ऑब्झर्वेशनमध्ये की वॉटर आणि ऑइल मिक्स होऊ शकत नाही. बरोबर? होतात का मिक्स? मिक्स होत नाही. मग फॉर दॅट मिक्सिंग, ऑइल आणि वॉटर यांच्या मिक्सिंगसाठी किंवा सेम प्रॉपर्टी असलेल्या दोन लिक्विडला मिक्स करण्यासाठी इमल्शनमध्ये जे यूज केलं जातं दॅट इज द इमल्सिफाईंग एजंट. काय यूज केलं जातं? इमल्सिफाईंग एजंट. आणि हा एजंट त्या सिस्टीममध्ये ॲड केला जातो किंवा त्या लिक्विडमध्ये ॲड केला जातो आणि ॲड केल्याच्यानंतर जे काही डिस्पर्स फेज आहे ती कंटिन्युअस फेजमध्ये मिक्स होते. ठीक आहे. आता मग हे इमल्सिफाईंग एजंट करतात काय? तर हे इमल्सिफाईंग एजंट काय करतात? जे काही ग्लोब्युल्स आहे त्या ग्लोब्युल्सच्या भोवताली एक फिल्म तयार करतात. ग्लोब्युल्सच्या भोवताली काय करतात? एक फिल्म तयार करतात. आणि ती फिल्म तयार झाल्याच्यानंतर ते काय होतात? त्या फेजवरती एकदम स्कॅटर पद्धतीने किंवा एक समांतर पद्धतीने स्प्रेड होतात. काय होतात? स्प्रेड होतात. समान पद्धतीने स्प्रेड होतात. का स्प्रेड झाले? ग्लोब्युल्स आहे, समजतंय? ग्लोब्युल्स आहे आणि त्या ग्लोब्युल्सच्या भोवताली आपण समजा एक इमल्शन घेतलं आहे किंवा एक वॉटर घेतलं आहे, त्यामध्ये ऑइल टाकलं आहे. बरोबर आहे? वॉटर जास्त प्रमाणात आहे, ऑइल कमी प्रमाणात आहे. ऑइलने काय केलं आहे? ग्लोब्युल्स तयार केलेत, गोल साईज रिंग फॉर्म केला आहे. बरोबर आहे? मग त्या ग्लोब्युल्स शेजारी काय करेल? इमल्सिफाईंग एजंट आपण त्यामध्ये इमल्सिफाईंग एजंट ॲड केला तर त्या ग्लोब्युल्स शेजारी जो काही इमल्सिफाईंग एजंट आहे तो काय करेल? एक फिल्म तयार करेल, एक लेअर तयार करेल किंवा एक कोट तयार करेल. ठीक आहे? लेअर, कोट, फिल्म तयार करेल आणि ड्यू टू दॅट कोट, लेअर आणि फिल्म यामुळे ते ग्लोब्युल्सचं डिस्ट्रीब्युशन किंवा स्प्रेडिंग कसं होतं आहे? अगदी इक्वल होतं आहे. कशामध्ये? कंटिन्युअस फेजमध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं आहे आणि त्यामुळे काय होतं आहे? ते इमल्शन पण स्टेबल फॉर्म होतं आहे. समजतं आहे? दिस इज द इमल्सिफाईंग एजंट. आणि जनरली ग्लोब्युल्सची साईज किती असते? 2 पॉईंट मेन्शन केली पहा स्लाईडवरती. 0.25 ते 25 मायक्रोमीटर. म्हणजे इमल्शनमध्ये जे पण ग्लोब्युल्स तयार होतात, ठीक आहे, त्या ग्लोब्युल्सची साईज 2.25 ते 25 मायक्रोमीटरपर्यंत असते. आणि ज्या इमल्शनमध्ये 25 मायक्रोमीटरपेक्षा पण जास्त ग्लोब्युल्स फॉर्म होतात. कधी कधी काय होतं? वॉटरमध्ये जर ऑइल टाकला आपण तर ते जास्त मोठ्या प्रमाणात त्याचे रिंग फॉर्म करतो. अशा ग्लोब्युल्सची साईज 25 ते 25 मायक्रोमीटरपेक्षा जास्त गेलेली आहे. अशा इमल्शनला आपण म्हणतो कोर्स इमल्शन. काय म्हणतो अशा इमल्शनला आपण? कोर्स इमल्शन. आणि त्या कोर्स इमल्शनची साईज किती असती? इमल्शन. आणि जे काही यापेक्षा पण 0.25 मायक्रोमीटरपेक्षा पण काही ग्लोब्युल्स कमी प्रमाणात किंवा काही साईज कमी प्रमाणामध्ये फॉर्म होऊ शकते. 0.25 ते 25 मायक्रोमीटर. ठीक आहे? मायक्रोमीटर यापेक्षा जर जास्त फॉर्म झाले ग्लोब्युल्स तर त्या इमल्शनला म्हणतात कोर्स इमल्शन. समजलं आहे? 0.25 ते 25 मायक्रोमीटरच्या पेक्षा किंवा 25 मायक्रोमीटरच्या पेक्षा जर जास्त साईजचा ग्लोब्युल्स तयार झाला तर त्या इमल्शनला म्हणतात कोर्स इमल्शन. आणि 0.25 पेक्षाही लहान साईजचा 0.25 मायक्रोमीटरपेक्षाही लहान साईजचा
ग्लोब्युल्स तयार झाला, वन्स अगेन रिपीट इट, 0.25 ते 25 मायक्रोमीटर ही त्याची ॲव्हरेज रेंज आहे. 25 मायक्रोमीटरपेक्षा जास्त साईजचा ग्लोब्युल्स तयार झाला तर त्या इमल्शनला म्हणणार कोर्स इमल्शन, आणि 0.25 मायक्रोमीटरपेक्षा स्मॉल ग्लोब्युल्स तयार झाला तर त्या इमल्शनला म्हणणार मायक्रो इमल्शन. मायक्रो इमल्शन आणि कोर्स इमल्शन. समजलं आहे? 0.25 ते 25 ॲव्हरेज रेंज यामध्ये जर पार्टिकल असाल तर त्या काय प्रॉब्लेम नाही, पण जर 25 मायक्रोमीटरपेक्षा पण पार्टिकल्स वाढला तर ते कोर्स इमल्शन, आणि 0.25 मायक्रोमीटरपेक्षा पण ग्लोब्युल्स जर कमी आला तर ते मायक्रो इमल्शन. समजलं आहे? दिस इज द इमल्शन. आणि जे काही मायक्रो इमल्शन असतात, 0.25पेक्षा पण जे काही लहान इमल्शन असतात ते इमल्शन जनरली मिल्की आणि ट्रान्सपरंट असतात, म्हणजे कलर त्यांचा थोडासा दुधासारखा आणि ट्रान्सपरंट ते इमल्शन्स असतात. द व्हाईटनेस ऑफ ॲन इमल्शन इज ड्यू टू रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ॲट द मेनी इंटरफेसेस. इफ द टू फेजेस have the same refractive index, a transparent emulsion is produced. त्याने रिझन सांगितलं आहे की इमल्शन ट्रान्सपरंट किंवा व्हाईट का वाटतं आपल्याला, तर त्यामध्ये खूप सारे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ॲट अ टाईम चालू असतात. आता तुम्हाला माहिती आहे रिफ्लेक्शन काय, रिफ्रॅक्शन काय, ते ॲट अ टाईम चालू असतात. आणि जिथं पण दोन सेम फेजचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सेम आला त्या ठिकाणी ट्रान्सपरंट इमल्शन तयार होतं. समजलं आहे? हे झालं इंट्रोडक्शन्स. आता मेन आपल्याला पाहायचं आहे की इमल्शन काय आहे. आपण सस्पेन्शन पाहिलं आहे अगोदर, बरोबर आहे? सस्पेन्शनमध्ये काय सांगितलं आहे आपण की 2 फेज आहेत. इमल्शनमध्ये पण काय सांगितलं आहे आपण की 2 फेज आहेत. मग मेन डिफरन्स काय आहे बाबा सस्पेन्शनचा आणि इमल्शनचा? तर सगळ्यात मेन डिफरन्स असतो सस्पेन्शनमध्ये एक फेज सॉलिड असते आणि एक फेज लिक्विड असते. हा सगळ्यात मेन डिफरन्स. कशामध्ये? सस्पेन्शनमध्ये एक फेज सॉलिड एक फेज लिक्विड, आणि इमल्शनमध्ये बोथ आर लिक्विड्स. हा मेन डिफरन्स. आणि इमल्शनमध्ये काय होते, जे काही डिस्पर्शन इन विच द डिस्पर्स फेज इज कंपोज ऑफ स्मॉल ग्लोब्युल्स of a liquid distributed throughout a vehicle which it is immiscible. हे झालं इमल्शन. आणि सस्पेन्शन काय सांगितलं आहे त्यांनी की इट हॅव 2 फेज सिस्टीम in which a finely divided solids disperse in continuous phase of solid, liquid or gas. समजलं? कारण दोन्हीमध्ये पण डिस्पर्स सिस्टीम आहे. इमल्शनमध्ये पण डिस्पर्शन सिस्टीम आहे आणि सस्पेन्शनमध्ये पण डिस्पर्शन सिस्टीम आहे. आणि जो काही स्लाईडवरती मेन्शन केला आहे तो त्यातला मेन डिफरन्स आहे. गेट इट? आणि नेक्स्ट आता आपण पाहूया ॲक्च्युअल डेफिनेशन काय आहे सस्पेन्शनची. आणि इथं डायग्रॅममध्ये तुम्हाला लक्षात पण येऊन जाईल. ॲन इमल्शन इज अ thermodynamically unstable system containing of at least 2 miscible liquid phases, one of which is dispersed as globules in the other liquid phase, stabilized by a third substance called emulsifying agent. समजली? दुसरी पाहूया. An emulsion is a dispersion in which the dispersed phase is composed of small globules of a liquid distributed throughout a vehicle in which it is immiscible. ही झाली डेफिनेशन. दोन्हीपैकी तुम्ही कोणती पण सांगू शकता किंवा सिम्पल कशी सांगू शकता. आपल्याला मी तुम्हाला फर्स्ट इयरला जो काही चार्ट सांगितला होता डोसेज फॉर्मचा, त्या चार्टवरनं डेफिनेशनमध्ये पूर्ण चार्ट आला पाहिजे. मग कशी? इमल्शन इज डिफाईन ॲज, बरोबर आहे, इमल्शन इज डिफाईन ॲज इट इज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. कशी आहे ती? बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. इमल्शन इज डिफाईन ॲज
इट इज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म इन विच, मग त्यामध्ये काय होतं आहे, इन विच 2 इमिसिबल लिक्विड्स, त्यामध्ये काय आहेत 2 इमिसिबल लिक्विड्स आहेत आणि त्या 2 इमिसिबल म्हणजे एकमेकांमध्ये, इमिसिबल म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स होत नाही असे 2 लिक्विड्स त्या फॉर्म्युलेशनमध्ये आहे. समजलं आहे? आता पुन्हा एकदा बघूया. सर इमल्शन इज डिफाईन ॲज इट इज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म इन विच 2 इमिसिबल लिक्विड्स, असे 2 लिक्विड जे एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, 2 इमिसिबल लिक्विड्स, आणि त्या 2पैकी वन ऑफ विच इज डिस्पर्स, त्या 2पैकी काय होतो, एक डिस्पर्स ग्लोब्युल्स तयार करतो आणि स्प्रेड होतो. वन इज डिस्पर्स ॲज मायन्यूट ग्लोब्युल्स. कसा डिस्पर्स होतो आहे, मायन्यूट ग्लोब्युल्स तयार करून डिस्पर्स होतो आहे. कशावरती, इनटू अनादर फेज, इनटू अदर फेज. ही झाली डेफिनेशन ऑफ इमल्शन. तुम्हाला जी सोपी जाईल ती सांगू शकता. आणि त्यांनी काय केलं आता, डायग्रॅम दिलेत आपल्याला. डायग्रॅममध्ये पाहूयात. ए डायग्रॅम, त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये काय सांगितलं आहे की 2 इमिसिबल लिक्विड्स नॉट इमल्सिफाईंग एजंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल येलो कलरचं आपण काय घेतलं, ऑइल घेतलं आणि समजा कोणता कलर, सिल्वर कलरचं जे काय घेतलं आहे किंवा राखाडी कलरचं जे काय घेतलं आहे ते वॉटर घेतलं आहे आणि त्यामध्ये काय नाही आहे, इमल्सिफाईंग एजंट नाही आहे. त्यामुळे ते काय होऊ राहिले, मिक्स होऊ राहिले का, मिक्स होऊ राहिले नाही. आता पुन्हा बी बिकरकडे या. बी बिकरमध्ये काय घेतलं आहे, अन इमल्शन ऑफ फेज ए डिस्पर्स इन फेज बी. काय दिसतं आपल्याला वरती जे काही ऑइल आहे, आता ऑइलचे छोटे छोटे रिंग तयार झाले, छोटे छोटे हे तयार झाले म्हणजे हे काय, हे काय आहेत, हे ग्लोब्युल्स आहेत. हे जे येलो येलो दिसत आहेत तुम्हाला ते काय आहेत, ग्लोब्युल्स आहेत. मग त्याला काय म्हटलं त्यांनी, फेज अन इमल्शन ऑफ फेज बी डिस्पर्स इन फेज ए. समजलं आहे? आता सीमध्ये जाऊया. सीमध्ये काय सांगितलं आहे, अनस्टेबल सस्पेन्शन स्लोली सेपरेट. जे काही सस्पेन्शन आहेत अनस्टेबल, सी सस्पेन्शन कसं आहे, अनस्टेबल सस्पेन्शन आहे, ते काय व्हायला लागले, स्लोली सेपरेट व्हायला लागले ते. ठीक आहे. आता डीकडे जाऊया आपण. डी काय सांगितलं आहे, द इमल्सिफाईंग एजंट. आणि डीमध्ये जे काही यूज केलं आहे, डी ह्या डायग्रॅममध्ये, डी या डायग्रॅममध्ये जे काही यूज केलं आहे ते काय यूज केलं आहे, इमल्सिफाईंग एजंट यूज केला आहे. आणि त्यामुळे त्याचे काही सस्पेन्शन, प्युअर सस्पेन्शन दिसतं आहे की ग्लोब्युल्स काय झाले, इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले त्या लिक्विड किंवा कंटिन्युअस फेजमध्ये. डिस्पर्स काय झाले, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेत, इक्वली स्प्रेड झालेत. दिस इज द डेफिनेशन ऑफ सस्पेन्शन. समजली सस्पेन्शनची डेफिनेशन. देन नेक्स्ट, आता आपण पाहूया सस्पेन्शनमधल्या जे काही फेजेस आहेत त्या फेजेस आपण पाहूया. मग 2 फेज सांगितले त्यांनी, इंटरनल फेज आणि एक्सटर्नल फेज. यालाच आपण काय म्हणू शकतो, कंटिन्युअस फेज अँड डिस्पर्स फेज. मी जी तुम्हाला अगोदर डेफिनेशनमध्ये सांगितली की डिस्पर्स फेज जी ग्लोब्युल्स तयार होऊन स्प्रेड होते ती म्हणजे डिस्पर्स फेज, आणि त्याच डिस्पर्स फेजला म्हटलं आहे इंटरनल फेज. समजलं आहे? डिस्पर्स फेज, इंटरनल फेज आणि डिसकंटिन्युअस फेज. तुकडे तुकडे तयार होतात ना, दॅट इज द डिसकंटिन्युअस फेज. मग एका फेजचे 3 नाव आहेत, डिस्पर्स फेज, इंटरनल फेज आणि डिसकंटिन्युअस फेज. ठीक आहे, समजली ती फेज. ठीक आहे. यामध्ये पाहतो मला ब्ल्यू आणि येलोचे ड्रॉपलेट्स दिसत आहेत. मग येलो जी झाली, येलोची जी काही आपल्या मराठी भाषेमध्ये टिंब दिसत आहेत ती झाली डिस्पर्स फेज किंवा इंटरनल फेज किंवा डिसकंटिन्युअस फेज. ठीक आहे, समजली डिस्पर्स फेज काय आहे, इंटरनल फेज काय आहे आणि कंटिन्युअस फेज काय आहे. आता नेक्स्ट एक्सटर्नल फेज, कंटिन्युअस फेज काय आहे आता आपण पाहूया. आता जिच्यावरती किंवा जी जास्त प्रमाणात असते किंवा ज्या फेजवरती डिस्पर्स फेज स्प्रेड झालेली असते, इक्वली स्कॅटर्ड झालेली असते,
व्यवस्थित पसरलेली असते, डिस्ट्रीब्यूट झालेली असते, ती फेज म्हणजे एक्स्टर्नल फेज, ती फेज म्हणजे कंटिन्युअस फेज आणि त्या फेजचं प्रमाण जास्त असतं. किंवा तुम्ही सिम्पली काय सांगू शकता, ज्या फेजचं प्रमाण जास्त आहे, जी फेज क्वांटिटीमध्ये जास्त आहे, ती फेज म्हणजे कंटिन्युअस फेज. समजलं दोन फेज, इंटरनल फेज आणि एक्सटर्नल फेज. इंटरनल फेज इज ऑल्सो कॉल्ड डिसकंटिन्युअस फेज, ऑल्सो कॉल्ड डिस्पर्स फेज. एक्सटर्नल फेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज कंटिन्युअस फेज. या दोन फेज कशामध्ये असतात, इमल्शनमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. देन नाव नेक्स्ट पॉईंट. नाव आता आपण डिस्कस करूया. आत्तापर्यंत काय पाहिलं आपण, जनरल इमल्शनचं इंट्रोडक्शन पाहिलं, इमल्शनची डेफिनेशन पाहिली. ठीक आहे. डेफिनेशन 1 सेकंड रिपीट करू आपण. तुम्हाला स्टार्टिंगपासून काय सांगतो आहे मी, की डेफिनेशन सांगत असताना जो काही डोसेज फॉर्मचा चार्ट आहे तो चार्ट डेफिनेशनमध्ये आला पाहिजे. ठीक आहे. मग पहा, इमल्शन इज डिफाईन ॲज इट इज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. कशी आहे ती, बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. आले चार्टचे सगळे शब्द. इन विच टू मिसिबल लिक्विड्स, इन विच टू इमिसिबल लिक्विड्स, ज्यामध्ये दोन इमिसिबल लिक्विड्स असतात. टू इमिसिबल लिक्विड्स, वन इज डिस्पर्स फेज ऑन अ कंटिन्युअस फेज इन अ मायन्यूट ग्लोब्युल्स. ही झाली इमल्शनची डेफिनेशन. आता आपण पाहूया इमल्शनचे काही ॲडव्हान्टेजेस. मग फर्स्ट ॲडव्हान्टेज काय सांगितलं आहे, मेडिसिन हॅविंग अनप्लिझंट टेस्ट अँड ओडर कॅन बी मेड मोर पॅलेटेबल फॉर ओरल ॲडमिनिस्ट्रेशन इन द फॉर्म ऑफ ॲन इमल्शन. फॉर एक्झाम्पल कॅस्टर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल. ज्या ड्रग्सला अनप्लिझंट टेस्ट आणि ओडर आहे, अशा ड्रगची जी काही अनप्लिझंट टेस्ट आणि अनप्लिझंट ओडर आहे तो काय करता येऊ शकतो, कमी करता येऊ शकतो, मिनिमाइज करता येऊ शकतो. कशाने, सस्पेन्शनने. आणि त्यांनी त्याचं एक्झाम्पल सांगितलं आहे कॅस्टर ऑइल आणि कॉड लिव्हर ऑइल. हा फर्स्ट ॲडव्हान्टेज. इमल्शन प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अगेन्स्ट ड्रग्स विच आर प्रोन टू ऑक्सिडेशन ऑर हायड्रोलिसिस. इमल्शन काय करतं आहे, ड्रगचं प्रोटेक्ट करतं आहे, किंवा इमल्शनमध्ये ड्रग प्रोटेक्ट केला जातो कशापासून, ऑक्सिडेशन आणि हायड्रोलिसिस जे काही घडतं ड्रगचं ते इमल्शन या टाईपमध्ये घडत नाही. हा झाला सेकंड ॲडव्हान्टेजेस. थर्ड, व्हेरियस एक्सटर्नल प्रिपरेशन्स, जे काही वेगवेगळे एक्सटर्नल प्रिपरेशन्स आहेत त्यांनी एक्झाम्पल सांगितलं आहे, क्रीम, लोशन, एरोझोल्स, ते पण सस्पेन्शनमध्ये फॉर्म्युलेट करता येऊ शकतात. हा त्याचा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. जे काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आपण तयार करतो ते इमल्शनमधनं पण तयार करू शकतो आपण, किंवा तयार केले जातात. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस, द स्टराईल स्टेबल इंट्राव्हेनस इमल्शन्स कंटेनिंग फॅट्स, कार्बोहायड्रेट्स अँड विटॅमिन्स कॅन बी ॲडमिनिस्टर्ड टू पेशंट हू अनेबल टू देम ओरली. जे ओरली घेऊ शकत नाही, काय फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स जे ओरली घेऊ शकत नाही, अशांसाठी आपण काय करू शकतो, त्याचं इमल्शन बनवून त्यांना इंट्राव्हेनसली ते इमल्शन देऊ शकतो, ॲडमिनिस्टर करू शकतो. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, इमल्शन इम्प्रूव्ज द ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑइल्स वेन टेकन इंटरनली. आणि इमल्शन काय इम्प्रूव्ह करते, ऑइलचं ॲब्सॉर्प्शन इम्प्रूव्ह करते. जर आपण ऑइल इंटरनली जर घेतल्या असतील किंवा ऑइलचं ॲब्सॉर्प्शन इम्प्रूव्ह केलं जातं. आणि शेवटचा ॲडव्हान्टेज काय सांगितला, नाउडेज अ रेडिओ ऑपेक इमल्शन आर यूज ॲज डायग्नोस्टिक एजंट इन एक्स-रे एक्झामिनेशन. एक्स-रे एक्झामिनेशनमध्ये रेडिओ ऑपेक इमल्शन डायग्नोस्टिक एजंट म्हणून यूज केले जाऊ लागलेत सध्या. हे झाले ॲडव्हान्टेजेस, इमल्शनचे काही ॲडव्हान्टेजेस.